आज मी मनपाची शाळा क्रमांक 26 वर आलो होतो आणि इथं आल्यावर शाळेची जी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग तुम्हाला दाखवतो मी। ही त्या बिल्डिंगची अवस्था आहे सध्या। हे असं वाटतं की अजून पण जो ब्रिटिशांच्या राजमध्ये आपला देश होता त्या काळातली बिल्डिंग वाटते ती। ही ती बिल्डिंग आहे। सगळं याचा जो स्लॅब आहे तो टपकतोय। ही अवस्था आहे त्या बिल्डिंगची आणि ही वॉशरूमची अवस्था आहे। ही वॉशरूमची अवस्था आहे। तर आता अशी अवस्था पाहून मी आत गेलो वर्गात। मी मुलांना विचारलं पाणी भेटतं का? मुलं म्हणले हो पाणी भेटतं। मी विचारलं बाथरूम चांगले आहे का? मुलं म्हणले हो चांगले आहे। म्हटलं बाथरूममध्ये पाणी येतं का? मुलं म्हणले हो येतं बाथरूममध्ये पाणी। मग मी त्यांना विचारलं तुम्हाला अजून तुमच्या शाळेत काय काय सुधार पाहिजे? मग मुलं म्हणले ही आमची शाळाच नाही आहे। कोणाच्या इशाऱ्यावर आदेशावरनं बाहेरून इथं लहान लहान मुलं आणल्या गेली। त्यांना स्कूलचा युनिफॉर्म घातला आणि त्यांना बसवण्यात आलं की मीडियासमोर तुम्ही सगळं चांगलंच बोला शाळेबद्दल। हे कोणाच्या आदेशावरनं झालं? प्रिन्सिपलचं झालं, BDOच्या झालं का शिक्षण अधिकाऱ्यांचं झालं? याची चौकशी केली पाहिजे। तुम्ही 5-5, 6-6 वर्षांच्या लहान लहान मुलांचा उपयोग करताय तुमचं फेलियर लपवण्यासाठी। जे लहान मुलं मुली या शाळेचीच नाही आहे त्यांना तुम्ही युनिफॉर्म घालून बसवलं आणि सांगितलं की शाळेबद्दल चांगलंच बोला। आणि त्यांना जेव्हा मी विचारलं तुमच्या शाळेत काय बदल पाहिजे ते म्हणते ही आमची शाळाच नाही आहे। शासकीय शाळेपेक्षा खाजगी शाळांचा दर्जा शासकीय शाळा आणि खाजगी शाळा या दोघांमध्ये एक संघर्ष पाहायला मिळतो आपल्याला। संघर्ष नाही आहे। खाजगी शाळा शासकीय शाळांना खाऊन टाकतायत आणि याचं कारण आहे हे शिक्षण अधिकारी जे हे सगळं फ्रॉड करतायत। आता बाहेरून स्टुडंट्स आणण्यापेक्षा किंवा बाहेरून जबरदस्ती मुलांना आणून बसवण्यापेक्षा शाळेवर काम करा, तुमची बदनामी नसती झाली। तुम्ही लहान लहान मुलांचा वापर करताय तुमचं फेलियर लपवण्यासाठी। यापेक्षा शाळा सुधारवा ना, शाळेवर काम करा। हे असले फालतू धंदे नाही करावं लागणार तुम्हाला। इतकं वाईट वाटलं मला ते बघून की ते लहान मुलं म्हणतात ही आमची शाळाच नाही आहे। सर नीटचा पेपर फुटला आपण 2 मिनिटं आपण या शाळेवर राहू, या शाळेवर राहू आपण। नाही सर 1 मिनिट मी आता इथलचे जे शिक्षण अधिकारी BDO आहे त्यांना फोन केला। त्यांना विचारलं मी कोणाच्या आदेशावर झालेले बाहेरून कसं काय इथं दुसरे जे या शाळेची मुलं मुली नाही आहे त्यांना कसं काय आणून बसवलं। आणि त्यांच्यासमोर मी दुसरा एक मुद्दा मांडलेला। या शाळेमध्ये फक्त एक प्रिन्सिपल आहे आणि एक टीचर, फक्त एक टीचर आहे। एक प्रिन्सिपल आणि फक्त एक टीचर। आणि ती एक टीचर 1ली, 2री, 3री, 4थी या 4 क्लासेस घेते। एक टीचर 4 क्लासेस कसं काय घेणार आहे? शक्य आहे का? सगळ्यांना त्यासोबत बसवत आहे, त्यांची काही चुकी नाही आहे। त्या जर शिकू नाही शकत आहे त्याचं एक कारण आहे। एक टीचर कधीच 4 क्लासेस घेऊ नाही शकत आणि फक्त 2 क्लासरूम आहे। जर तुमचे क्लासेस 4 आहेत तर तुमच्याकडे क्लासरूम्स 2च कसं काय? तर क्लासरूम वाढवण्यात आले पाहिजे। मी तर म्हणतो बिल्डिंग वाढवून दुसरी बनवली पाहिजे। बिल्डिंग अजिबात सेफ नाही आहे। तुम्ही बिल्डिंग खराब झालेली आहे आणि टीचिंग स्टाफ नाही आहे इथं, टीचिंग स्टाफ नाही आहे। आणि दुसरं एक की जेवढंही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते इथं रिवॅम्प केलं पाहिजे। आणि आज जे घडलं, जे लहान मुलांना बाहेरून आणून त्यांना स्कूलचे युनिफॉर्म घालून बसवलं इथं मीडियासमोर, याची चौकशी केली पाहिजे। हे का झालं? कारण की हे आज पहिल्यांदा नाही झालं। हे आता मी उजनीमधून आलो तिथेही यांनी असाच प्रकार केला होता। ते हे सगळे आपल्याच औसामध्ये असाच प्रकार केला होता। हे आपल्या चुका लपवण्यासाठी प्रशासन या मुलांचा वापर करते। याच्यापेक्षा तुम्ही शाळेवर काम करा आणि आधी तुम्ही टीचिंग स्टाफ वाढवा। आणि इथं औसाचं प्रकरण असो का इथलचं असो, माझ्या ऐकण्यात आलेलं आहे, ऐकण्यात याची रिपोर्ट पण आहे, व्यसनाचा अड्डा बनलेली आहे शाळा। औसामध्येही असंच काही झालेलं आहे। ते जी शाळा होती त्याच्या अवतीभोवती शाळेतच रात्री किंवा दुपारी मुलं येत आहेत 17-18 वर्षाची किंवा माणसं येत आहेत
ते तिथं गांजा फुकतायत, दारू पितायत. प्रिन्सिपलला जेव्हा प्रश्न विचारला ते म्हणताय मला माहिती नाही काय होतंय. मग तुम्हाला माहिती काय, तुम्ही कशाची प्रिन्सिपल आहे? जर तुम्हाला तुमच्या शाळेच्या प्रिमायसेसमध्ये काय होतंय त्याची माहिती नाही आहे तर मग तुम्ही कसले प्रिन्सिपल आहे, काय करता, तुम्हाला माहिती काय? BDOकडे गेलो, BDO म्हणे मी सध्या औसामध्ये नाही आहे. मग BDOच्या असिस्टंटला भेटायला गेलो त्यांच्या ऑफिसमध्ये, ते कडी लावून पळून गेले. तर कुठं ना कुठं सगळेच अधिकारी पळवाट काढतायत आपल्या जिम्मेदारीपासून आणि कुठं ना कुठे हे सगळे आता घाबरलेले आहेत की त्यांच्यावर ॲक्शन होऊ शकते, त्याच्यामुळे ते पळायला बघताय. मी त्यांना म्हणतोय पळू नका, ज्या गोष्टी खराब आहेत त्या नीट करा. आज आम्ही प्रश्न विचारतो, उद्या आम्हीच तुमचं कौतुक करू की तुम्ही काम केले, तुम्ही गोष्टी सुधारल्या, पण त्या तुम्हाला सुधारावं लागतील. तुम्हाला अशा चुका लपवायची गरज नाही आहे की तुम्ही बाहेरचे स्टुडंट्स आणून बसवू जबरदस्ती. त्याच औषधाच्या मुख्याध्यापकांनी असं सांगितलं की हे इथं 2 शाळा भरतात, एक उर्दूची शाळा भरते आणि एक मराठी शाळा भरते. त्यांचं असं म्हणणं आहे की 2 शाळा वेगवेगळ्या आहेत, मराठीचा चार्ज माझ्याकडे आहे आणि उर्दूचे ज्या शिक्षक आहेत कदाचित तुम्हाला त्या बोलल्या पण. त्या शिक्षकांनी मला सांगितलं, मला सांगण्यात आलं होतं म्हणे की इथं आज मुलं घेऊन या कारण की तुम्ही येणार आहे, म्हणून मी मुलं घेऊन आले. काय समजायचं मग, कोण खरं बोलतंय? आणि ज्या प्रिन्सिपलचं तुम्ही बोलताय ते प्रिन्सिपल तर सारखे म्हणत होते मी प्रिन्सिपलच नाही इथलचा. परवा अजिंक्य शिंदे त्यांना, जे आमचे नॅशनल ऑर्गनायझेशन इन्चार्ज आहे, जेव्हा त्यांनी विचारलं तुम्ही इथं कोणत्या पोझिशनवर आहे, ते म्हणे काही नाही म्हणे, मी असं चालू म्हणे, माझं इथं काहीच रोल नाही म्हणे, माझी काहीच पोझिशन नाही, मी असं चालू मीटिंगसाठी. तर जो प्रिन्सिपल स्वतः प्रिन्सिपल आहे हे मान्यच करायला तयार नाही तर त्याच्या शब्दांवर काय म्हणून भरोसा ठेवायचा? सर, अनेक बिल्डिंगी ज्या आहेत जिल्हा परिषदेच्या त्या आज पडायला आहे. छोटे छोटे लेकरं जे आहेत त्या बिल्डिंगच्या इमारतीच्या खाली राहत आहेत. त्या कदाचित कित्येक वर्षापूर्वी याचं स्ट्रक्चर ऑडिट झालंय की नाही झालंय, आपण अशी मागणी करणार आहात का? कारण नक्कीच करणार आहे. शिकतायत राज्यभर हे ऑडिट झालं पाहिजे की किती बिल्डिंग आहे ज्या अनफिट आहे सध्या. मी जाऊन बघतोय, भिंतीला तडे गेलेले आहेत, भिंतीला क्रॅक्स पडलेले आहे, कधी कोणत्याही भिंती कोसळू शकता अशा स्थितीमध्ये हे मुलं शिकतायत. या शिक्षण अधिकाऱ्यांचे मुलं अशाच अवस्थेत शिकतील का नाही, हे स्वतःची मुलं टाकतात प्रायव्हेट शाळेत आणि ज्याची हे पगार घेतात, ज्यांच्याकडून हे पगार घेतात त्यांच्यासाठीच हे चांगल्या शाळा नाही करत आहे. लोकांच्या टॅक्समधून तुम्ही पगारी घेताय ना, मग त्यांच्या मुलांसाठी तुम्ही चांगल्या शाळा का नाही करत आहे? त्यांच्या टॅक्सच्या पैशातून तुम्ही पगार घेऊन स्वतःच्या मुलांना प्रायव्हेट शाळेत चांगलं शिक्षण देताय आणि या गोरगरिबांच्या मुलांचं काय करताय तुम्ही? नोकरदाराचा पगार घेण्यासाठी घरी टॉयलेट बंधनकारक आहे, तसं सरकारी नोकरदार कलेक्टरपासून सगळ्यांनाच शाळा बंद शिक्षण मंत्र्यापासून शिक्षण मंत्र्यापासून त्यांचे मुलं सरकारी शाळेतच शिकले पाहिजे. मग बघा, बंधनकारक करता येईल का? करावंच लागेल. मग त्याशिवाय या शाळा सुधारणार नाही. यांचे स्वतःचे मुलं जर सरकारी शाळेत शिकले तर यांना कळेल की सरकारी शाळा सुधाराव्या लागतील. यासाठी काय आंदोलन वगैरे असणार आहे? अर्थात करावंच लागेल, कारण की आज जी मी स्थिती बघतोय करावंच लागणार आहे. ही बिल्डिंग बघा तुम्ही, 70-80 वर्ष जुनी बिल्डिंग वाटतीये. सर, हे आंदोलन महाराष्ट्रापुरतं आहे का पूर्ण देशामध्ये? देशापुरतं चालू आहे. पण मी महाराष्ट्रात आहे म्हणून मी इथं करतो. यापुढची दिशा काय असेल तुमच्या आंदोलनाची? आता आम्ही सांगितलेले, आम्ही बोललेलो की ॲक्शन घेण्यात आली पाहिजे. जे स्टुडंट्सला जबरदस्ती आणून बसवून ठेवले बाहेरून, अशा सगळ्या ऑथॉरिटीजवर ॲक्शन घेण्यात यावी. आणि दुसरी गोष्ट, शाळेच्या बिल्डिंगचं रिनोव्हेशन लगेच झालं पाहिजे. अभिजित सर, माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक शाळा आहेत ते दुर्गम भागामध्ये आहेत लातूर जिल्ह्यातल्या, पण एक शासनाचा असाही GR आहे असं माझ्या माहितीस्तव की त्या शिक्षकांनी त्या शाळेच्या गावाच्या ठिकाणीच राहिलं पाहिजे. पण हे शिक्षक जे आहे ते 70-70, 80-80 हजार किलोमीटर लांबवर राहतात. जाण्यासाठी त्यांना शाळेतच 11 वाजतात. बरोबर. आणि निघताना लगेच ते शाळा सुटण्याच्या अगोदर निघून येतात. याकडे पण लक्ष देणार नाही. नक्की मला जे थोडंफार जाणवलं मागच्या काही दिवसात ते हे आहे की शासन फक्त जे मुलं मुली आहेत त्यांच्यावरच नाही, शिक्षकांवर पण खूप अन्याय करत आहे. एका शिक्षकाला 3-3, 4-4 क्लासरूम एकत्र घ्यावं लागतात. कसं काय घेणार ते? जसं तुम्ही आता सांगितलं की 70-70, 80-80 किलोमीटर दूर जावं लागतंय, कसं काय जातील ते? जर तुम्हाला 1 मिनिट 2 तास तुम्हाला जायलाच लागतील, तुम्ही त्या मेंटॅलिटी मध्ये राहसाल की तुम्हाला जाऊन शिकवायचंय? नाही राहणार, तुम्ही थकून जासाल. तर शासनाने आता मला वाटतंय की काही रिफॉर्म्स आणले पाहिजे, काही पॉलिसीमध्ये चेंजेस केले पाहिजे. पहिली गोष्ट, शिक्षकांना शिकवण्याशिवाय दुसरी कुठलीही ड्युटी नाही दिली पाहिजे. मग ती इलेक्शनची ड्युटी असो का SIRची असो. देशात प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे. तुम्ही करा लोकांना हायर SIRसाठी, इलेक्शनच्या ड्युटीसाठी. लोकांना रोजगारी भेटेल, बेरोजगारीचाही तोडगा निघेल आणि शिक्षकांच्या समस्याचाही तोडगा निघेल. मला प्रिन्सिपल येऊन सांगतायत की आम्हाला शाळेत जायला वेळच नाही भेटत कारण की आम्हाला SIRच्या ड्युटीवर लावलेलं आहे.
प्रिन्सिपलचं काम काय? शाळा सांभाळणे का वोटर लिस्ट सांभाळणे? इलेक्शन कमिशन कशासाठी आहे मग? पुढच्या आंदोलनाचे मुद्दे काय असणार तुमचे? शाळांची सुधारणाच. आणि जे जे प्रिन्सिपल्स फॉल्टी वाटत आहे, शिक्षण अधिकारी फॉल्टी वाटत आहे, BDO फॉल्टी वाटत आहे, त्यांच्यावर जर कारवाई नाही करण्यात आली तर आंदोलनाला बसतील. लातूरचे सगळे गावातले लोक बसतील. तर प्राथमिक पालक सहकार्य करतील असं वाटतं का तुम्हाला? त्यांच्याच मुलांचा जो प्रश्न आहे, का नाही सहकार्य केलं पाहिजे? कोणासाठी लढतोय आम्ही? अभिजितजी, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणावर 151 प्रकारची अशैक्षणिक काम आहेत बाहेरची. तर ते 151 प्रकारची कामं हटवण्यासाठी आपला काय प्रयत्न असणार आहे? मला बघावं लागेल त्याबद्दल. आत्ताच आम्ही आमचा दौरा सुरू केलेला आहे. 1 आठवडा झाला आहे. आम्हाला थोडा वेळ द्या तुम्ही. त्या सगळ्या परिस्थितीला शिक्षण मंत्री जबाबदार आहे असं नक्कीच जबाबदार आहे. राजीनामा दिला पाहिजे. नक्कीच दिला पाहिजे. जी अवस्था आहे तिथं म्हणजे ह्या बिल्डिंगला पाहून कोणी म्हणू शकतं शिक्षण मंत्री राहिले पाहिजे? तुम्ही फक्त एक काम करा, तुम्ही सगळे काही नका करू. कुठल्याही सरकारी शाळेत आले तिथे बाथरूम बघा. ते बाथरूम पाहिल्यानंतर तुम्ही सांगा मला शिक्षण मंत्री त्यांच्या पोझिशनवर राहिले पाहिजे की नाही राहिले. काही शाळेत बाथरूमच नाही. बाथरूमच नाही आहे.